नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण एकेका स्थानामध्ये प्रत्येक ग्रह बघतोय ना. आता जाऊया चंद्राकडे. चंद्र म्हणजे मन, चंद्र म्हणजे आई, चंद्र म्हणजे रिअल इस्टेट. हा चंद्र लग्नी आला की आकर्षक व्यक्तिमत्व. आशा भोसले डोळ्यासमोर ना, आपले पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी डोळ्यासमोर ना, लग्नी चंद्र आहे दोघांचाही. आकर्षक व्यक्तिमत्व असतं आणि जसं नक्षत्र असेल त्याच्याप्रमाणे आनंद शोधणारा स्वभाव असतो. धनस्थानामध्ये चंद्र असेल, धनस्थान हे वाचेवर पडणारं स्थान आहे, रसनेसाठी असणारं स्थान आहे. गायन कला, कोमल भाषा, सौम्य पण अतिशय प्रभावी आणि आनंद निर्माण करणारं वक्तृत्व असतं, कारण हे भाषेचं स्थान आहे. तृतीय स्थानामध्ये चंद्र, चंद्र हा फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे आणि तृतीय स्थान हे छोट्या प्रवासाचं स्थान आहे. त्यामुळे इथे छोटे प्रवास करणारा आणि जशी जशी राशी आहे त्याच्याप्रमाणे उंची वस्तूंचा व्यापार करणारा ग्रह आहे. कारण तृतीयामध्ये रवी, तृतीयामध्ये चंद्र, तृतीयामध्ये शनी, दशमामध्ये चंद्र हे स्वतःचा व्यवसाय करतात. चतुर्थ स्थानामध्ये चंद्र असेल तर त्याचं स्वतःचं राशी बली स्थान आहे. इथे त्याला वाहनाची आवड असते, इथे मातेचं सौख्य उत्तम मिळतं आणि हे हृदयाचं पिंजऱ्याचं स्थान आहे. इथून श्वासनलिका अन्ननलिका जातात छातीमधून. तर इथे या चतुर्थामध्ये जर चंद्र बिघडलेला असेल तर श्वसनाचे त्रास मात्र असतात, पाल्पिटेशनचे त्रास असतात. पंचम स्थान इथे असणारा चंद्र अनुवंशिक गुण घेऊन येतो. षष्ठ स्थानामध्ये चंद्र, चंद्र म्हणजे आई आणि नर्सिंग. षष्ठामध्ये चंद्र, षष्ठ स्थानी सेवेचं, प्रॅक्टिकल लाईफचं, परफेक्शन सेवेचं स्थान आहे. इथे षष्ठामध्ये चंद्र हा दुसऱ्याच्या प्रश्नामध्ये भावनिक अडकून जाऊ शकतो सेवावृत्तीमध्ये. अष्टम स्थानामध्ये चंद्र बायकांचे आजार हा दाखवतो, कारण हा याचं जेंडर फेमिनाईन आहे. दुसरं म्हणजे हा मानसिक काळजा लावणार आहे, कारण हे त्रिक स्थान आहे. भाग्यस्थानामध्ये चंद्र हा वडिलांच्या संस्काराच्या स्थानात आहे, त्याच्यामुळे मोठ्या व्यक्तींमुळे भाग्योदय करणार आहे. दशमस्थानामध्ये चंद्र, दशमस्थान हे कर्मस्थान आहे, तुमच्या अर्थ त्रिकोणातलं स्थान आहे आणि हे रवी, शनी, मंगळ यांच्यासाठी कार्यकाळासाठी उत्तम स्थान आहे. इथे हा चंद्र त्यांचा मित्र आला की दशमामध्ये हा सार्वजनिक क्षेत्रामध्ये उत्तम यश मिळवतो, लाभामध्ये अनेक प्रकारे लाभ मिळवतो आणि व्ययामध्ये मातृसौख्य फारसं बरं मिळत नाही, कारण चतुर्थ स्थान हे सुखाचं स्थान आहे, केंद्रस्थान आहे, व्ययस्थांत्रिक स्थान आहे. तिथे आलेला केंद्राचा स्वामी कसं काय चांगलं परिणाम देईल, म्हणून मातृसुखा सौख्यात बिघाडतो. पण प्रवासाची मात्र या चंद्राला खूप आवड असते. बघा तुमच्या कुंडलीतला चंद्र कुठल्या स्थानात आहे आणि त्याप्रमाणे तुमचा स्वभाव बदलला का, किंवा तुमच्या स्वभावामध्ये ती छटा तुम्हाला दिसते का, तुमची आवड त्याच्यात मनाची दिसते का. प्रत्येकाला आपला चंद्र त्या त्या स्थानाप्रमाणे तपासता येतो. ऍट अ ग्लान्स तुम्हाला तुमचं भविष्य पटकन कळण्यासाठी मी हा एपिसोड करतेय. कसा वाटतोय मला सांगा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण हळूहळू प्रत्येक ग्रह प्रत्येक स्थानात बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.